राज्यात आता घरगुती वीज ग्राहकांचं मीटर स्मार्ट होणार आहे। मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये महानगरांमध्ये हे स्मार्ट मीटर बसवलं जाणार आहे। घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागानं आता तोडगा शोधलेला आहे। घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मुंबई महानगर त्याचबरोबर मुंबई महानगरचा पूर्ण परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले। मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपामध्ये हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील, त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे। ब्रेकनंतर बातमी आहे मुंबईमधली। लशींचा तुटवडा असल्यानं मुंबई महापालिकेनं आज लसीकरण बंद ठेवलंय। जुलैच्या 3 आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे। मुंबई महापालिकेला गेल्या शुक्रवारी लशीचे 45,000 डोस मिळाले, मात्र पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झालं आणि त्यामुळे हा लस साठा कालपर्यंत वापरण्यात आला। मंगळवारी आणखी लस साठा मिळणं अपेक्षित होतं, मात्र काल रात्री उशिरापर्यंत लस साठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना न मिळाल्यामुळे अखेर पालिकेनं आज लसीकरण बंद ठेवलंय। मुंबईप्रमाणेच नाशिक शहरातही लसीकरणाला ब्रेक लागलाय। कोविशिल्ड लशीच्या तुटवड्यामुळे नाशिक शहरातील लसीकरण आज बंद आहे। याआधी अनेकदा लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। आज शहरातील केवळ एका केंद्रावर कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे। लशीच्या साठ्याअभावी मुंबईत पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे। आज पुन्हा एकदा लसीकरण मुंबईच्या सगळ्याच शासकीय, ज्याच्यामध्ये पालिकेचे, राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे लसीकरण केंद्र हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे, लशीचा साठा उपलब्ध नाही आहे। काल देखील केवळ 58च लसीकरण केंद्र आहे, ज्याच्यामध्ये पालिकेचे, राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे होते, त्या ठिकाणी लसीकरण सुरू ठेवण्यात आलं होतं, तर इतर ठिकाणी मात्र लसीकरण बंद करण्यात आलं होतं। आज पूर्णच सगळे शासकीय लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आलेले आहेत। उद्या लस उपलब्ध झाली तर हे लसीकरण केंद्र पुन्हा एकदा सुरू केले जातील, पण लस नसल्यामुळे सध्या हे लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागतात। त्यामुळे कोणीही नागरिकांनी लसीकरण केंद्रावरती, शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊ नये असं आवाहन पालिकेने केलेलं आहे। फक्त खाजगी लसीकरण केंद्रांवरतीच तुम्हाला लस उपलब्ध होऊ शकते। कॅमेरा पर्सन गणेश कानडेंसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई।